सर्किट देखील आहे आणि त्याला आग लागली होती का, तिथून स्पार्किंग झाला होता का, या सगळ्या गोष्टीचा आढावा देखील घेण्यात येत आहे. आपण बघतो की त्या ठिकाणी एसी आहे आणि एसीची यंत्रणा आहे आणि एसीच्या यंत्रणेच्या परिसरामध्ये जे आहे ते सध्या आजूबाजूची भिंत जी आहे ती काळी झालेली पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे एसीच्या डक्टमधून हे स्पार्किंग झालं होतं का, की अन्य कुठल्या गोष्टीमुळे हे स्पार्किंग झालं होतं याचा तपास या ठिकाणी आणि पोलिसांकडून घेण्यात येत असल्याचं सध्या दिसून येत आहे. या ठिकाणी आज महत्त्वाची बैठक होती आणि यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही विधानभवनात दाखल झालेले होते. बैठक झाल्यानंतर अवघ्या काही वेळेतच अशा पद्धतीनं हा स्पार्किंग झालेला आहे. अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. काही वेळेपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गिराणी देखील या ठिकाणी येऊन याचा आढावा घेतला आहे. मात्र कोणीही याच्यामध्ये जखमी झालेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काहीशी हानी नक्कीच झालेली आहे, वित्तहानी झाली